नमस्कार मित्रांनो. टुडे इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग अबाउट थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. वी आर डिस्कसिंग अबाउट द थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. मग आता बघा, एक गोष्ट समजून घ्या. आपण जर एखादी सिस्टीम घेतली, म्हणजे आता मी इथे सिस्टीम घेतो म्हणजेच काय घेतला, एक सिलेंडर घेतलाय. सिलेंडर फिल विथ द गॅस. तो सिलेंडर कशाने भरलेला आहे? गॅसने भरलेला आहे. विथ मासलेस मूवेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. हा पिस्टन वापरलाय आपण. मासलेस मूवेबल फ्रिक्शनलेस पिस्टन असं आपण पिस्टन यूज केलंय. आणि इथे आपण काय घेतलंय, गॅस फिल केलंय ह्या सिलेंडर मध्ये. म्हणजे ही आपली काय झाली, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. अँड सपोज दिस सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. ही सिस्टीम कशामध्ये असेल? इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियम मध्ये असताना ह्या सिस्टीमला जर आपण डिफाईन करू शकलो, इफ वी डिफाईन द सिस्टीम और इफ वी डिस्क्राइब द सिस्टीम बाय युजिंग सम पॅरामीटर्स. आपण काही पॅरामीटर्स वापरून, काही टर्म्स यूज करून जर आपण ही सिस्टीम जर एक्सप्लेन करू शकलो, डिफाईन करू शकलो, डिस्क्राईब करू शकलो, तर ज्या पॅरामीटरचा यूज करून आपण ह्याला डिस्क्राईब करतो, ज्या पॅरामीटरचा यूज करून आपण ह्याला डिफाईन करतो, त्या पॅरामीटर्सलाच काय म्हणायचं? थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. मग काय काय सांगू शकतो? तर ह्या गॅसचा प्रेशर किती आपण सांगू शकतो. म्हणजे प्रेशर म्हणजे इट इज अन मेजरेबल अँड ऑब्झर्वेबल क्वांटिटीज. कुठल्या क्वांटिटीज घेतोय मी? मेजरेबल अँड ऑब्झर्वेबल. म्हणजे ऑब्झर्व पण करू शकतो किंवा आपण ते मेजर करू शकतो, अशा मी टर्म्स घेतोय. मग प्रेशर येतो. दुसरा, आपण ह्या गॅसचा व्हॉल्यूम सांगू शकतो. व्हॉल्यूम. ह्या गॅसचा टेम्परेचर किती आहे ते सांगू शकतो. ह्याची इंटरनल एनर्जी किती आहे ते सांगू शकतो. गॅसची डेन्सिटी सांगू शकतो. असे आपण खूप सारे पॅरामीटर्स यूज करू शकतो. आणि हे वापरून आपण काय करू शकतो, तर ह्या सिस्टीमला डिस्क्राईब करू शकतो. तर ह्या व्हेरिएबल्सलाच काय म्हणायचं, तर थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. काय म्हणणार त्याला तुम्ही? थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे मी काय सांगितलं, इफ द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम, थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम, अँड इफ वी यूज द सम पॅरामीटर टू डिस्क्राईब द गॅस किंवा टू डिस्क्राईब द सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम डिस्क्राईब करण्यासाठी जे आपण पॅरामीटर्स यूज करतो, दीज पॅरामीटर्स आर नोन ॲज ए थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. मग आता हे थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स दोन कॅटेगरीचेच असतात. दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक असतो तो म्हणजे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि दुसरा असतो तो म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. म्हणजे ह्या पॅरामीटर्सला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि दुसरा असतो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. मग आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे द व्हेरिएबल्स independent on size or mass, आपण म्हणूया mass of system. बघा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणाला म्हणणार, की असे व्हेरिएबल्स जे साईज आणि मास, सिस्टीमचा साईज आणि मास ह्याच्यावर इंडिपेंडंट असतील. म्हणजे साईज आणि मासचा ज्या व्हेरिएबल्सवर फरक पडत नाही, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. काय म्हणणार आहे? इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया प्रेशर. काय घेऊया आपण? फॉर एक्झाम्पल प्रेशर. तर बघा, आता सपोज मी आता ज्या रूम मध्ये, त्या रूमचा प्रेशर तो किती आहे? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता ह्या रूमचा साईज जर मी वाढवला आणि आत्ता जो ओरिजिनल साईज आहे रूमचा त्याच्यापेक्षा मी डबल साईज केला, म्हणजे सुरुवातीला ही माझी रूम आहे आणि आतला प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. किती आहे? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. आता ह्या रूमचा साईज मी काय केला? डबल केला. पहिला होता त्याच्यापेक्षा मोठा केला. आता हा साईज मोठा झाला, मग आतला प्रेशर चेंज झाला का? रूमच्या आतला प्रेशर? तर नाही, प्रेशर तेवढाच राहिला. प्रेशर रिमेन सेम. किती राहिला? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरच राहिला. म्हणजे बघा, साईज कमी जास्त केला रूमचा तरी सुद्धा रूमचा प्रेशर, म्हणजे रूमचा आतला प्रेशर हा कसा राहतोय? सेम राहतोय. म्हणजे द प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन साईज ऑफ द रूम. म्हणजे ह्या रूमच्या साईजवर इंडिपेंडंट.
मग ही रूमचा आतला भाग म्हणजे आपल्यासाठी सिस्टीम झाली ना, म्हणजे हा गॅस ही सिस्टीम आहे, तसा हा आतला भाग आपल्यासाठी काय झाला, सिस्टीम. मग सिस्टीमचा साईज कमी झाला किंवा मोठा झाला तरी प्रेशर आतला किती राहिला, सेम राहिला, म्हणजे इनडिपेंडंट ऑन साईज ऑर मास ऑफ द सिस्टीम. तर अशा सिस्टीम्सला काय म्हणणार आहे, अशा व्हेरिएबल्सला काय म्हणणार आहे, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. मग कोण कोण येऊ शकतं, तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी एक्सेट्रा. These are the intensive variables. कसले variables आहेत, intensive variables. It is independent on mass or size of the system. आता extensive राहिला, तर extensive बरोबर त्याच्या opposite, it depending on size or mass of सिस्टीम. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कशावर डिपेंड असतात, डिपेंडिंग ऑन द साईज अँड मास ऑफ द सिस्टीम. मग आता बघा, कुठलीही एनर्जी जर घेतली आपण, ह्या सिस्टीमची एनर्जी, मग ती कायनेटिक एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जीचे पण वेगवेगळे फॉर्म्स आहेत, आपण बघितलेलं आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये. रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते. इन शॉर्ट आपण काय म्हणूया, तर ह्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी असते, ह्या सिस्टीमला काय असते, इंटरनल एनर्जी. तर ती जी इंटरनल एनर्जी असते, ती इंटरनल एनर्जी साईजमुळे चेंज होते. आपल्याला माहिती आहे, जर गॅस एक्सपांड झाला किंवा गॅस कॉम्प्रेस झाला, म्हणजे इथेच एक्सपांड झाला किंवा कॉम्प्रेस झाला, तर इंटरनल एनर्जी तुमची काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजेच इंटरनल एनर्जी, ओके. आता इंटरनल एनर्जी चेंज होते, ह्याचाच अर्थ वर्क डन सुद्धा होत आहे, म्हणजे वर्क डन. आणि हे कुणामुळे होतं, तर हीट सप्लाय केल्यामुळे. तर इंटरनल एनर्जी, वर्क, हीट, these variables are depending on the size or mass of the system. कशावर डिपेंड आहे, they are depending on size or mass of the system. मग ह्या व्हेरिएबल्सला तुम्ही काय म्हणणार आहे, इंटरनल एनर्जी, वर्क, हीट एक्सेट्रा, त्याला काय म्हणणार आहे, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. लक्षात आलं. तर तुम्हाला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे कळालं असेल, असे पॅरामीटर्स की ज्यांचा यूज करून आपण सिस्टीम काय करू शकतो, डिस्क्राईब करू शकतो, सिस्टीम बद्दल आपण सांगू शकतो. पण ती सिस्टीम कशी पाहिजे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. तर आपण ह्यांचा यूज करून आपण त्या सिस्टीमला काय करू शकतो, डिस्क्राईब करू शकतो. दीज पॅरामीटर्स, दीज व्हेरिएबल्स आर नोन ॲज ए थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. लक्षात आलं. दीज थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, intensive variables and extensive variable. Intensive variable means the variables which is independent on size or mass of the system. असे variables की जे सिस्टीमच्या साईज आणि मास ह्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी आर द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. अँड सेकंड टाइप इज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स, द व्हेरिएबल विच आर डिपेंडिंग ऑन द साईज ऑर मास ऑफ द सिस्टीम. असे व्हेरिएबल जे सिस्टीमच्या साईज आणि मासवर काय असतात, डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल काय घेतलं आपण, कुठले घेतले, इंटरनल एनर्जी, वर्क, हीट एक्सेट्रा आर द एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, दे आर डिपेंडिंग ऑन साईज अँड मास ऑफ द सिस्टीम. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघूया स्टेट इक्वेशन म्हणजे काय. तर बघा, इथे आपण सपोज हा सिलेंडर घेतलाय आणि त्याच्यामध्ये गॅस फिल केलाय आणि हा फ्रिक्शनलेस, मासलेस, मुव्हेबल पिस्टन घेतलाय जो वर खाली होऊ शकतो. आणि इथे आपण जो गॅस फिल केलाय तो गॅस आहे आयडियल गॅस. मग आपल्याला आयडियल गॅसचे इक्वेशन माहिती आहे. आयडियल गॅसचे इक्वेशन काय, तर आयडियल गॅसचे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू nRT. आपण काय घेतो इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. PV इज इक्वल टू nRT. हे आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. मग P म्हणजे काय, प्रेशर. ओके, म्हणजे ह्या सिस्टीमचा प्रेशर किती आहे, V, व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. N, नंबर ऑफ मोल ऑफ द गॅस, म्हणजे नंबर ऑफ मोल. R म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट. अँड T मीन्स टेम्परेचर. T म्हणजे काय, टेम्परेचर. तर हा आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग आता ह्या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, काय कॉन्स्टंट ठेवला, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, तर आपल्या लक्षात येईल PV इज इक्वल टू काही कॉन्स्टंट, कारण की N नंबर ऑफ मोल आहे, कॉन्स्टंट आहे. R गॅस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटच आहे. टेम्परेचर आपण काय म्हणतो, ह्या सिस्टीमचा टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला काय मिळेल,
P इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V, म्हणजे प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम ह्याचाच अर्थ काय, तर जसं आपण प्रेशर इन्क्रीज करत जाईल तसा व्हॉल्यूम काय होईल, कमी कमी होईल. म्हणजे आपण जसं हा प्रेस करत जाईल आतमध्ये तसा ह्या सिस्टीमचा व्हॉल्यूम काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. जसा प्रेशर कमी कमी होत जाईल तसा व्हॉल्यूम सिस्टीमचा काय होत जाईल, इन्क्रीज. आणि हे रिलेशन सांगण्यासाठी जर आपण ग्राफ ड्रॉ केला, काय ड्रॉ केला आपण, ग्राफ ड्रॉ केला आपण प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. कुठला ड्रॉ केला, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. मग आता हा ग्राफ आपण ड्रॉ केला तर ह्या ग्राफ वरून आता सध्या गॅस ज्या स्टेटला आहे त्या स्टेटला म्हणतो मी फर्स्ट स्टेट. ओके, तर फर्स्ट स्टेट आहे, तर फर्स्ट स्टेटला बघा ही फर्स्ट स्टेट आहे. ओके, ह्या फर्स्ट स्टेटला इथे काहीतरी आपल्याला म्हणजे हा एक पॉइंट मिळाला. हा पॉइंट मिळाला म्हणजेच काय मिळालं आपल्याला, प्रेशरची व्हॅल्यू मिळाली P1 आणि व्हॉल्यूमची व्हॅल्यू मिळाली V1. लक्षात येतं, प्रेशर मिळाला P1 आणि व्हॉल्यूम काय मिळालं आपल्याला, V1. ओके, आता काय केलं आपण, गॅस एक्सपांड केला आणि त्याच्यामुळे हा पिस्टन वर गेला म्हणजे व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. आणि व्हॉल्यूम जसा इन्क्रीज होत जाईल तसा प्रेशर कमी होईल. म्हणजे मला सेकंड स्टेट इथे मिळाली, सेकंड स्टेट इथे मिळाली. त्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले, P2 V2. लक्षात येते, मग हा झाला V2 आणि हा झाला P2. तर मला हे दोन स्टेट मिळाले म्हणजे मला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, P1 V1 आणि P2 V2 अशा दोन स्टेट मिळाल्या. तर आता जर सपोज हा एक्सपेरिमेंट करत असताना म्हणजे हा स्टेट 1 टू स्टेट सेकंड असा चेंज होत असताना ही जर प्रोसेस अंडर इक्विलिब्रियम झाली, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये झाली, तर आपल्याला असे इन्फानाइट नंबर्स ऑफ पॉइंट्स मिळतील आणि ते पॉइंट जर आपण जॉईन केले तर आपल्याला अशी एक पाथ मिळेल. असं आपल्याला काय मिळेल, पाथ मिळेल. आणि आत्ता जी तुम्हाला डायग्राम दिसते त्या डायग्रामलाच काय म्हणायचं, PV डायग्राम. PV डायग्राम or it is called as a indicator डायग्राम. त्यालाच काय म्हणतात, इंडिकेटर डायग्राम. लक्षात आलंय, म्हणजे आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलंय आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन मिळतंय. तेच आपण ग्राफिकल मेथड्सने रिप्रेझेंट केलं अंडर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. जर तो ड्रॉ केला आपण तर स्टेट 1 आणि स्टेट 2 मिळाला आणि त्यांच्यामधले पण काही पॉइंट्स मिळाले, त्यांना जॉईन करून आपण एक पाथ ड्रॉ केला आणि जो ग्राफ मिळालाय त्या ग्राफलाच काय म्हणायचं, PV डायग्राम और इंडिकेटर डायग्राम. लक्षात आलं. मग आता बघा, अंडर इक्विलिब्रियम म्हणतो मी, अंडर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियमचे 3 कंडिशन्स आहेत. फर्स्ट म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग आता कशाला म्हणणार मेकॅनिकल इक्विलिब्रियम, बघा जर सपोज मी ह्या सिस्टीम वरूनच एक्सप्लेन करून सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. इथे आपण काय म्हणतो, ही सिस्टीम आहे आणि हा काय तुमचा सराउंडिंग. आता सराउंडिंगने एक्झर्ट केलेला थ्रस्ट म्हणजे फोर्स आणि सिस्टीमने एक्झर्ट केलेला थ्रस्ट म्हणजेच फोर्स, ह्या दोघांची व्हॅल्यू जर इक्वल असेल आणि ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला असतील तर ह्याचा अर्थ पिस्टन तुमचा वर सुद्धा जाणार नाही आणि खाली सुद्धा राहणार नाही, तो आहे त्याच पोझिशनला राहील, सेम पोझिशनला राहतो. ह्याचा अर्थ ते काय झालं, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. काय झाला तो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. कारण की आपल्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम आपण 11वी मध्येच बघितलंय. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू 0. जर आपण सगळ्या फोर्सेसची बेरीज केली सिस्टीमवर ऍक्ट झालेली आणि त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग बघा आता ह्या पिस्टनवर गॅसने एक्झर्ट केलेला फोर्स आहे F आणि सराउंडिंगने एक्झर्ट केलेला फोर्स आहे F. मग ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे उत्तर काय 0. तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता सेकंड इक्विलिब्रियम असतो तो केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, द रेट ऑफ रिएक्शन किंवा आपण म्हणूया केमिकल रिएक्शन मध्ये कुठला चेंज होत नसेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन रिमेन्स सेम ॲट एव्हरी टाइम. जर प्रत्येक म्हणजे आपण काय म्हणू किती जरी घेतला आपण टाइम तरी सिस्टीम मधली केमिकल रिएक्शन मध्ये कोणताही बदल घडून येत नसेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, केमिकल इक्विलिब्रियम.
आणि थर्ड इक्विलिब्रियम म्हणजेच काय, थर्मल इक्विलिब्रियम. मग थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला माहिती आहे, जर एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंगचा टेम्परेचर आणि सिस्टीमचा टेम्परेचर जर सेम असेल, इक्वल असेल, देन देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट. जर सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट दोघांचं जर टेम्परेचर सेम असेल तर कोणत्याही प्रकारचं हीट सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम. मग असे 3 प्रकारचे इक्विलिब्रियम असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. काय म्हणणार आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय. तर आता आपण बघत होतो इंडिकेटर डायग्राम, पीव्ही डायग्राम. मग आता आपण पीव्ही डायग्रामचेच वेगवेगळ्या केसेस बघूया, वेगवेगळ्या केसेस आपण ड्रॉ करूया. सेम केस आहे. आपण काय घेतलंय, म्हणजे हा सिलेंडर घेतलाय, सिलेंडर फिल विथ द गॅस, आयडियल गॅस आहे सपोज, अँड सिलेंडर विथ द पिस्टन, मासलेस, मुव्हेबल, फ्रिक्शनलेस पिस्टन, असा पिस्टन आहे आणि गॅस फिल केलाय. आता काय केलंय, सपोज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम केप्ट कॉन्स्टंट. ह्या सिस्टीमचा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतोय. ओके, आता सुरुवातीला आपण असं कन्सिडर करूया, हा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. आपण असं म्हणूया की ह्या गॅसला किंवा ह्या सिस्टीमला आपण एक्सटर्नल हीट ऍड केली. पण कशी ऍड केली, स्लोली द हीट इज ऍडेड टू द सिस्टीम. हीट काय करतोय, आपण ऍड करतोय ह्या सिस्टीम मध्ये स्लोली. का म्हणतोय मी असं, कारण की आपल्याला ह्या सिस्टीमचा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचा आहे. द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम केप्ट कॉन्स्टंट. पण हीट सप्लाय केल्यामुळे झालं काय, तर ह्या गॅसचं एक्सपान्शन होतं. गॅसचं काय होतं, एक्सपान्शन. मग त्याचं इनिशियल व्हॉल्यूम होतं व्ही आय, आणि एक्सपांड झाल्यानंतर तो पिस्टन इथे कुठेतरी येईल, बरोबर आहे ना. म्हणजे गॅस काय झाला, एक्सपांड झाला. गॅस एक्सपांड झाला ह्याचाच अर्थ काय झाला, त्याचा फायनल व्हॉल्यूम चेंज झाला, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम मिळाला. लक्षात येत आहे. मग इनिशियल व्हॉल्यूम होता बघा, इनिशियल व्हॉल्यूम ज्यावेळी होता त्यावेळी काय होतं, तर इनिशियल व्हॉल्यूम कमी होता, म्हणजेच ह्याचा अर्थ गॅस म्हणजे ह्या सिस्टीमचा प्रेशर काय होता, जास्त होता. म्हणजे सिस्टीमचा प्रेशर जास्त आणि व्हॉल्यूम कमी. म्हणून मी ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय लिहितो, असं लिहितो, ह्याला लिहितो पी आय, इनिशियल प्रेशर आणि इनिशियल व्हॉल्यूम. ओके, आता काय करतोय मी बघा, ही प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम जो आपण इन्क्रीज करणार आहे, हीट स्लोली ऍड करतोय. स्लोली म्हणजे इन्फानाइटली स्लोली ऍड करतोय. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, एकदम स्लोली 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 असा काय होणार आहे, तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, कारण की आपल्याला ही प्रोसेस कशी करायची, अंडर थर्मल इक्विलिब्रियम, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. लक्षात येते. तुमच्या समजण्यासाठी म्हणून सांगतो, समजा हीटच्या जागी मी काय घेतो, हीटच्या जागी इथे मी असा घेतो, समजा 1 किलोचा वजन ह्या पिस्टनवर ठेवलंय. किती किलोचं, 1 किलोचं. पण ठेवताना कसं केलंय, 1-1 ग्रॅमचे असे बारके बारके तुकडे ठेवलेत मी. किती, 1-1 ग्रॅमचे. लक्षात येत आहे. असे किती तुकडे ठेवले, तर हजार तुकडे ठेवलेले. किती ग्रॅमचे, 1-1 ग्रॅमचे. म्हणजेच 1 किलो वजन पिस्टनवर ठेवलंय. त्यावेळी इनिशियल व्हॉल्यूम किती होता सिस्टीमचा, व्ही आय होता. किती होता, व्ही आय. म्हणजेच ह्या सिस्टीमचा प्रेशर किती होता, पी आय. आता मी काय करतोय, मी इन्फानाइटली स्लोली हीट ऍड करतोय. ह्याचाच अर्थ काय करतोय, मी 1-1 ग्रॅम काढतोय. 1 ग्रॅम काढला ह्याचा अर्थ पिस्टन थोडासा वर गेला, थोडा वर गेला आणि परत स्टेबल होईल ना. म्हणजे परत कशामध्ये येईल, तो इक्विलिब्रियम मध्ये येईल. मग त्यावेळी त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम किती होता तो मी नोट डाऊन करून घेतला आणि त्याचा डॉट मी इथे ड्रॉ केला, ग्राफ मध्ये प्लॉट केला. ओके, नंतर परत 1 ग्रॅम काढला, परत काय होईल, अजून थोडा व्हॉल्यूम वाढेल, बरोबर आहे ना. आणि प्रेशर काय होईल, कमी होत जाईल. म्हणजे परत दुसरा पॉइंट मिळाला मला. असं मी करत 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 एक फायनल स्टेजला पोहोचेल, ज्यावेळी काय होईल, तर सगळे हजारच्या हजार तुकडे मी काय केले, 1000वा तुकडा मी काढला. त्यावेळी मला फायनल पॉइंट मिळेल आणि तो फायनल स्टेट असेल. म्हणजे ही झाली फर्स्ट स्टेट आणि ही झाली सेकंड स्टेट. आणि ह्या फर्स्ट स्टेटचा प्रेशर किती होता, पी आय, व्हॉल्यूम किती होता, व्ही आय. आता सेकंड स्टेट ज्यावेळी आला त्यावेळी त्याचा प्रेशर हा कमी झालेला असेल, तो किती असेल, पी एफ. आणि त्याचा व्हॉल्यूम हा वाढलेला असेल, तो किती असेल, व्ही एफ. मग असे हे इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये
मी वेगवेगळे पॉइंट असे प्लॉट केले. आता त्यालाच मी असं काय करतो, एका सिंगल लाईन मध्ये जोडतो. तर इथे मला काय मिळालं, तर एक पाथ मिळाला. कुठला पाथ मिळाला, द स्टेट ऑफ द सिस्टीम चेंज फ्रॉम फर्स्ट स्टेट टू सेकंड स्टेट अंडर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. कशामध्ये, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मी हे समजण्यासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल दिले. वजनाच्या जागी आपण हीट केलं तर हीट पण कशी ऍड करणार आहे, स्मॉल स्मॉल अमाऊंटने ऍड करणार आहे, जेणेकरून तुमची सिस्टीम कशी राहील, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्येच राहील. कळतंय? ओके. तर आता इथे मला काय मिळालं, असा ग्राफ मिळाला. मग मी हे ड्रॉ केलं, म्हणजे ही इंडिकेटर डायग्राम मिळाली. आता ही इंडिकेटर डायग्राम आपल्याला काय सांगते, तर बघा इथे आपण जर ह्या कर्वच्या अंडरचा जर एरिया कॅल्क्युलेट केला, एरिया अंडर द कर्व हा जर मी कॅल्क्युलेट केला, तर हा एरिया अंडर द कर्व जर आपण ड्रॉ केला, तर ती मला कुणाची व्हॅल्यू मिळून देईल, तर मला वर्क डनची व्हॅल्यू मिळेल. कुणाची व्हॅल्यू मिळेल, वर्क डनची, ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ गॅस. आपला गॅस एक्सपांड होत चाललाय ना, जसं वजन काढेल तसा व्हॉल्यूम वाढतोय, म्हणजे गॅसचा एक्सपान्शन चालू आहे. म्हणजेच इफ यू मेजर द एरिया अंडर दिस कर्व वी गेट द वर्क डन ऑफ द गॅस किंवा वर्क डन ऑफ द सिस्टीम ड्युरिंग द एक्सपान्शन. कधी मिळणार, ड्युरिंग द एक्सपान्शन. मग आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे. वर्क डन इज इक्वल टू काय मिळणार आहे, तर इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीव्ही. डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. लक्षात येत आहे? मग लिमिट काय घेणार तुम्ही, इनिशियल व्हॉल्यूम होता व्ही आर, फायनल व्हॉल्यूम होता व्ही एफ. लक्षात येत आहे? म्हणजेच आपण हे इंटिग्रेशन घेऊन, इंटिग्रेशन सॉल्व्ह करून आपण काय करू शकतो, एरिया अंडर द कर्व मेजर करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, तर वर्क डनची व्हॅल्यू मिळेल. कुणाची व्हॅल्यू मिळेल, वर्क डन. तर आता इथे तुमच्या लक्षात येत आहे, इंटिग्रेट केलं की आपण काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. म्हणजेच काय येणार आहे, पी इंटू ब्रॅकेट व्ही एफ मायनस व्ही आय. बरोबर आहे, अशी वर्क डनची व्हॅल्यू असेल. मग आता ज्यावेळी गॅस एक्सपांड होईल त्यावेळी फायनल व्हॉल्यूमची व्हॅल्यू ही इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा मोठीच असणार आहे. म्हणजे व्ही एफ मायनस व्ही आय जर केलं तर उत्तर पॉझिटिव्ह येईल. म्हणजे हे काय झालं, पॉझिटिव्ह वर्क डन झालं. कुठलं वर्क डन झालं, पॉझिटिव्ह वर्क डन. मीन्स द सिस्टीम डू द वर्क ऑन द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क केलं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. आणि त्याचं साइन कन्व्हेन्शन आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर हे कळालं असेल तुम्हाला. ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ गॅस तुम्हाला असा डायग्राम मिळेल. आणि तुम्हाला कुठलं वर्क मिळेल, तर तुम्हाला वर्क मिळेल, पॉझिटिव्ह वर्क मिळेल. कुठलं वर्क मिळेल, पॉझिटिव्ह वर्क. येते लक्षात? ओके. आता आपण काय करूया, आपण असं समजलंय की हे जे 1000चे 1000 तुकडे होते ते आपण काढून घेतले. लक्षात येते? आणि आता आपण काय करणार आहे, म्हणजे 1000च्या 1000 तुकडे आपण काढून घेतल्यामुळे झालं काय, तर तुमचा गॅस एक्सपांड झाला ना. ह्या सिलेंडर मधला गॅस तुमचा काय झाला, एक्सपांड झाला. आणि तुमचा पिस्टन सध्या इथे आला. गॅस एक्सपांड झाला. आता आपण काय करणार आहे, तर व्हॉल्यूम कमी कमी करत येणार आहे. म्हणजे आता आपण ह्याला इनिशियल व्हॉल्यूम म्हणूया व्ही आय. आणि मी आता काय करणार आहे, माझ्याकडे जे 1000 तुकडे आहेत, कशाचे 1000 तुकडे, 1-1 ग्रॅमचे 1000 तुकडे, 1-1 ग्रॅमचे 1000 तुकडे. तर ते तुकडे मी एक एक करून ह्याच्यावर ठेवणार आहे. मग पहिला असा 1 ग्रॅमचा तुकडा ठेवला, नंतर दुसरा तुकडा ठेवला, नंतर तिसरा, नंतर चौथा, नंतर पाचवा, नंतर सहावा, नंतर सातवा, असे 1000 तुकडे ठेवले. मग जसजसे आपण तुकडे ठेवत जाईल, म्हणजे जसं आपण ग्रॅम वाढवत जाईल, तसं हा पिस्टनवरचा प्रेशर, म्हणजे पिस्टन प्रेशर वाढवत जाईल. आणि पिस्टन जसा प्रेस होत जाईल आतमध्ये, म्हणजे जसा प्रेशर वाढेल तसा त्याचा व्हॉल्यूम काय होत जाईल, ह्या सिस्टीमचा व्हॉल्यूम काय होत जाईल, कमी. आणि फायनली तुम्हाला हा पिस्टन इथे आलेला मिळेल. त्यावेळी इथला जो व्हॉल्यूम असेल तो असेल व्ही एफ. लक्षात येत आहे? म्हणजे आता ह्याच्यासाठी जर मी डायग्राम काढली तर मला इंडिकेटर डायग्राम किंवा पीव्ही डायग्राम कशी मिळेल बघा. सुरुवातीला काय होता, तर सुरुवातीला व्हॉल्यूम जास्त होता आणि प्रेशर काय होता, कमी होता. मग व्हॉल्यूम जास्त आणि प्रेशर कमी, म्हणजे व्हॉल्यूम जास्त आणि प्रेशर कमी. मी इथे फर्स्ट स्टेट ड्रॉ केली. फर्स्ट स्टेट, त्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले मला, त्याचे कोऑर्डिनेट्स मिळाले व्ही आय. आणि त्याचा प्रेशर काय मिळाला, पी आय. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय झाले, पी आय व्ही आय. लक्षात आलं? आता काय करतोय मी, हळूहळू एक ग्रॅम ऍड करतोय.
मग 1 ग्रॅम ऍड केला की प्रेशर वाढेल आणि व्हॉल्यूम कमी होईल. प्रेशर वाढेल आणि व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी होईल आणि प्रेशर वाढेल. मग परत 1 ग्रॅम टाकला, परत मला इथे पॉईंट मिळाला. परत 1 ग्रॅम टाकला, परत मला इथे पॉईंट मिळाला. परत 1 ग्रॅम टाकला, परत हे पॉईंट मिळाला. परत 1 ग्रॅम टाकला, कारण की 1 ग्रॅम टाकतोय म्हणजेच काय करतोय मी, सिस्टीमला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सडनली मी व्हॉल्यूम कमी किंवा व्हॉल्यूम वाढवत नाही. सडनली केलं की मग तुम्हाला ते कॉम्प्लिकेशन मध्ये जातं. त्याला तुम्ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणूच शकत नाही. ओके, म्हणजे बॉल पंक्चर झालेला आहे, फुटबॉल आहे आपल्याकडे आणि फुटबॉल पंक्चर झालेला आहे आणि पंक्चर झालेल्या फुटबॉलची आपण पंक्चर काढला आणि आपण हवा भरायला सुरुवात केली. हवा भरतो म्हणजेच काय, सडनली आपण एअर एंटर करतो. कशामध्ये? फुटबॉलमध्ये. मग सडनली एअर एंटर केल्यामुळे सुरुवातीला काय होतं, फुटबॉल पंक्चर झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम कमी झाला, बरोबर आहे ना. आणि तुम्ही हवा भरली की सडनली त्याचा व्हॉल्यूम वाढला. सडनली झाला म्हणजे मला 2 स्टेट मिळाली, फर्स्ट स्टेट आणि इथली सेकंड स्टेट मिळाली. फर्स्ट स्टेट बघा, मी इथे डायग्राम करतो. मला कुठली मिळाली? फर्स्ट स्टेट मिळाली आणि डायरेक्ट सेकंड स्टेट मिळाली. पण मध्ये काय, मध्ये नक्की प्रोसेस काय घडली? मध्ये होतं का इक्विलिब्रियम? इक्विलिब्रियमचे आपण पॉइंट्स घेतले का? तर नाही. मग नक्की तुमचा फर्स्ट स्टेट पासून सेकंड स्टेट पर्यंत जो चेंज झालाय तो असा झालाय, तो असा झालाय का डायरेक्ट असा झालाय? आपल्याला काहीच सांगता येत नाही. म्हणजे हे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये जर असेल तर आपल्याला ही पीव्ही डायग्राम ड्रॉ करता येत नाही, कारण की तिथे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट एवढंच मिळतं. पण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटच्या मधले जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला सांगता येऊ शकत नाही. पण आपल्याला कसं पाहिजे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला इन्फानाइट पॉइंट असे प्लॉट करायचे, ड्रॉ करायचे आणि मग आपल्याला एक पाथ मिळेल आणि तो पाथ जो असेल त्या पाथच्या अंडरचा एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला काय मिळेल, वर्क डन मिळेल. मग आता आपल्याला ही सेकंड स्टेट मिळाली. जसं आपण 1 ग्रॅम ऍड करत गेलो तसा काय गेला, व्हॉल्यूम कमी कमी होत गेला, व्हॉल्यूम कमी कमी होत गेला आणि प्रेशर काय होत गेला, वाढत गेला. मग आता फायनल प्रेशर म्हणजे फायनल कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, तर फायनल कोऑर्डिनेट्स मिळाले पीएफ अँड व्हीएफ. म्हणजे हा झाला पीएफ आणि हा झाला व्हीएफ. तर आता आपल्याला हा कर्व मिळाला. आता ह्या कर्वच्या अंडरचा एरिया जर आपण मेजर केला तर आपल्याला काय मिळेल, वर्क डन. मग आता मला सांगा मित्रांनो, इथे तुम्हाला वर्क डन पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह वर्क मिळेल? तर इथे बरोबर आहे, अगदी तुम्ही विचार केलेला. तर इथे आपल्याला जो वर्क मिळणार आहे तो कसा असेल, निगेटिव्ह. कारण की वर्क डन इज इक्वल टू आपण काय घेतोय, इंटिग्रेशन व्ही टू व्ही एफ पी इंटू डी. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय, लेस दॅन 0 आणि निगेटिव्ह काय येईल, कारण की पी इंटू ब्रॅकेट फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असं आपण घेतो. मग फायनल व्हॉल्यूम इथे काय होता, इथे फायनल व्हॉल्यूम हा कमी झालेला असेल ना, हा तुमचा काय असेल, पिस्टन ज्यावेळी तुमचा इथे येईल त्यावेळी हा तुमचा असेल फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम हा होता. म्हणजेच इथे काय, इनिशियल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन फायनल व्हॉल्यूम. मग इथे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला इथे लक्षात येईल आन्सर तुमचा मायनस मध्ये येईल. म्हणजे वर्क डन कसा असेल तुमचा, निगेटिव्ह असेल. म्हणजेच निगेटिव्ह वर्क कधी येतं, द वर्क डन ऑन द सिस्टीम, द वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीमने जर सराउंडिंग वर वर्क केलं तर पॉझिटिव्ह आणि सराउंडिंगने सिस्टीम वर वर्क केलं तर ते काय असतं, निगेटिव्ह. तर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्या पीव्ही डायग्राम वरून अजून एक आपण केस बघूया. ती म्हणजे काय, इफ द प्रेशर रिमेन्स सेम, टेम्परेचर पण कॉन्स्टंटच आहे, टेम्परेचर ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे आणि प्रेशर सुद्धा सेम राहतोय थ्रू आउट द प्रोसेस, पण व्हॉल्यूम मात्र चेंज होतोय. म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल डायग्राम काढल्यानंतर, हा तुमचा प्रेशर आहे, इनिशियल प्रेशर, आणि हाच तुमचा फायनल प्रेशर सुद्धा आहे आणि हा तुमचा इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि हा फायनल व्हॉल्यूम आहे. म्हणजे तुम्हाला ही झाली फर्स्ट स्टेट आणि ही झाली सेकंड स्टेट. फर्स्ट स्टेटला प्रेशर किती होता, पी आय, व्हॉल्यूम किती होता, व्ही आय. आता काय झालं, तुमची स्टेट चेंज झाली, पण स्टेट चेंज होतो ना, प्रेशर सेमच राहिला, तेवढाच राहिला, जेवढा इनिशियल प्रेशर होता तेवढाच फायनल प्रेशर राहिला, पण व्हॉल्यूम मात्र इन्क्रीज झाला आणि ही मला सेकंड स्टेट मिळाली. तर इथे सुद्धा ह्या कर्वच्या अंडरचा जर आपण एरिया कॅल्क्युलेट केला तर तो एरिया म्हणजेच कोण असणार आहे, वर्क डन असणार आहे. एरिया
अंडर कर म्हणजेच कोण असणार आहे, वर्क डन. लक्षात आले? प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो कर येतोय त्या करच्या अंडरचा एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो काय असणार आहे, वर्क डन. तर इथे सुद्धा तुम्हाला काय मिळेल, वर्क डन. पण इथे मिळालेला वर्क डन काय आहे नेमका, तर इथे व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय म्हणजे गॅस एक्सपांड झालाय, म्हणजे सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केलाय. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला वर्क कसा मिळणार आहे, पॉझिटिव्ह वर्कच मिळणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय ना, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला ह्याचा अर्थ वर्क डन कसा झाला, पॉझिटिव्ह झाला. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता नेक्स्ट इथे जसं प्रेशर सेम राहतो, आता हेच जर मी असं म्हटलं असतो की प्रेशर चेंज होतोय सिस्टीमचा पण व्हॉल्यूमच इन्क्रीज होत नाही. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ काढतो मी. तर समजा हा इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि हा त्याचा इनिशियल प्रेशर आहे. ओके, आणि सिस्टीम चालली आहे म्हणजे प्रोसेस चालू आहे, आपली थर्मोडायनामिक प्रोसेस चालू आहे आणि त्या प्रोसेस चालू असताना तुमचा व्हॉल्यूम सेमच राहतोय. म्हणजे हा समजा तुमचा व्हॉल्यूम आहे, हा तुमचा व्हॉल्यूम आहे, तर हा कॉन्स्टंटच राहतोय, हा चेंज होत नाही. ह्या सिस्टीमचा व्हॉल्यूम तेवढाच राहतोय, जेवढा इनिशियल आहे तेवढाच फायनल राहतोय, पण ह्याच्यावरचा प्रेशर मात्र वाढत चाललाय. तर तुम्हाला ग्राफ असा मिळेल, म्हणजे हा झाला फायनल प्रेशर, प्रेशर काय गेला, वाढत गेला आणि व्हॉल्यूम मात्र काय राहिला, कॉन्स्टंटच राहिला. तर अशा वेळी ह्या कर्व मध्ये, म्हणजे इथे ही होती फर्स्ट स्टेट, इथे झाली सेकंड स्टेट, तर ह्या कर्वच्या अंडरचा एरिया आपण मेजर करू शकतो का, तर नाही. इथे आपण एरियाच मेजर करू शकत नाही ह्या कर्वच्या अंडरचा, ह्याच्या खालचा. म्हणजेच इथे वर्क डन काय असेल, इथे वर्क डन असेल तो असेल झिरो वर्क. इथे वर्क डन काय असेल, झिरो. जर व्हॉल्यूमच, सिस्टीमचा व्हॉल्यूमच चेंज होत नाही तर ह्याचा अर्थ तुमचा सिस्टीमने केलेला वर्क किती आहे, झिरो. ओके, तर तुम्हाला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलच्या कॅटेगरी इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. त्याच्यानंतर सिस्टीम आपली थर्मोडायनामिक सिस्टीम कशी असावी लागते, इक्विलिब्रियम मध्ये, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये. मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या 3 कंडिशन बघितल्या, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. आणि ते बघितल्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे इक्वेशन ऑफ स्टेट. काय बघितलं आपण, इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेटची डेफिनेशन काय सांगितली, तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल्सचं जर आपण मॅथमॅटिकल रिलेशन जर घेतलं, इफ यू टेक द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन 2 or more than 2 व्हेरिएबल्स इज नोन एज ए इक्वेशन ऑफ स्टेट. त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ स्टेट. मग ह्या इक्वेशन ऑफ स्टेट वरून आपण काय केलं, तर इंडिकेटर डायग्राम काढली, म्हणजे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा आपण ग्राफ ड्रॉ केला, त्याला आपण काय म्हटलं, इंडिकेटर डायग्राम. मग आपण सिलेंडर, पिस्टन अँड आयडियल गॅस ही अशी एक सिस्टीम घेतली, आपण एक एक्झाम्पल घेतलं आणि त्याच्यावरून आपण 3 म्हणजे एक्सपान्शनचा स्टडी केला, त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह वर्क मिळाला,